आपल्या मुलाबाळासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो, संपत्ती जमवतो, पैसा जमवतो आणि मुलं मोठे झाल्यावर त्यांची लग्न लावून देतो. आणि लग्न झाल्यावर आपली मुलं आपल्या घरामध्ये राहत नाहीत, वेगळे राहतात, वायरी निघतात, त्याला विभक्त कुटुंब बनतात. आणि मग ती मुलं वेगळी निघाल्यावर आपल्या मनाला दुःख होतं, त्रास होतं. अरे आपण मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट केले आणि आपले मुलं आपल्याला वायरी काढून देतात, आपल्या घरामध्ये राहत नाहीत, विभक्त होतात. तर मंडळी, तुम्हाला जर भीती असेल की आपल्या मुलांनी वायरी निघू नये, विभक्त राहू नये, तर मग एक उपाय करायचा. हा उपाय जर तुम्ही केला ना, तर तुमच्या घरातली मुलं वायरी निघणार नाहीत, एकत्र कुटुंबामध्ये राहतील आणि तुमचं ऐकतील सुद्धा. तर उपाय श्रावण सोमवारी करायचा आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार आहे आणि उपाय साधा सोपा आहे मंडळी. काय करायचं, दही घ्यायचं एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये लाह्या घ्यायचा. दही लाह्याचा काला मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि तो मिक्स केलेला दह्याचा काला, दह्याचा आणि लाह्याचा हा काला भगवान शंकराच्या शिवपिंडीसमोर प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण करायचा. 4 सोमवारीतील 4ही सोमवारी हा प्रसाद अर्पण करायचा. म्हणजे काय, भगवान शंकराची कृपा होईल आणि तुमचं कुटुंब एकत्र राहील. भगवान शंकर एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रमुख आहेत. भगवान शंकराचं कुटुंब एकत्र आहे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागेल आणि तुमच्या घरातली मुलं एकत्र राहतील. तर मंडळी, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.